नमस्कार. मॅच महाराष्ट्राच्या पॉइंट ब्लँक या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर समीरण वाळवेकर. गेले काही एपिसोड्स आपण अमेरिकन इलेक्शन्स या विषयावर बोलतो आहोत. अर्थातच 100 दिवस फक्त उरलेले आहेत अमेरिकेच्या निवडणुकीसाठी. 5 नोव्हेंबर ही ठरलेली तारीख असते अमेरिकन इलेक्शन्सची. आणि त्या बाबतीत बोलण्याकरता आज आपल्या बरोबर एक खास गेस्ट आलेले आहेत, कौमुदी वाळिंबे. कौमुदी, स्वागत या कार्यक्रमात तुझं. कौमुदी ही मुळात हाडाची पत्रकार. अनेक वर्ष भारतामध्ये, मुंबईमध्ये आम्ही एकत्र पत्रकारिता केलेली आहे, झी नेटवर्क मध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर तिने अमेरिकेत वास्तव्याला सुरुवात केल्यानंतर अनेक चॅनल्सवर अमेरिकेतल्या परिस्थितीविषयी, अमेरिकन इलेक्शन्स विषयी विश्लेषणही केलेलं आहे. 2016 मध्ये केलेलं आहे, 2020 मध्ये केलेलं आहे. आणि आता ती आपल्या बरोबर येत्या 100 दिवसामध्ये जेव्हा जेव्हा तिला वेळ होईल तेव्हा तेव्हा ती आपल्या बरोबर येईल अशी माझी अपेक्षा आहे, तशी माझी तिला रिक्वेस्ट पण आहे. आज पहिल्यांदा ती आपल्या या कार्यक्रमात येते. तिचं मनापासून स्वागत. कौमुदी, लेट्स कम टू द पॉइंट. अमेरिकन इलेक्शन्स बद्दल भारतीयांच्या मनामध्ये एक वेगळं आकर्षण असतं. याचं कारण असं की भारत हा सगळ्या जगातला जसा सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे, तसा जगातला सुपर पॉवर हा अमेरिका आहे. आणि अमेरिकेतली इलेक्शन्स ही बऱ्याच फॅक्टर्सवर अवलंबून असते. तिथे बरेच फोर्सेस काम करत असतात. आणि आता काही दिवसात घडलेल्या घटना, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचा तो गोळीबार, त्याच्यानंतर मग बायडन यांनी स्टेप डाऊन होणं, आणि त्याच्यानंतर मग कमला हॅरिस यांचं डेमोक्रेटिक पक्षाकडनं कॅन्डिडेचर हे जवळजवळ जाहीर झालेले. ऑफिशियली आता ते मला वाटतं ऑगस्टच्या पहिल्या या आठवड्यामध्ये कन्व्हेन्शन मध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या जाहीर होईल. पण त्यांनी पेपर्स तर साईन केलेले आहेत. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की या सगळ्या अमेरिकन इलेक्शनच्या वातावरणामध्ये आता काही पॉइंट्स तरी मला असं वाटतं की कमला हॅरिस या पुढे गेलेल्या आहेत. म्हणजे लेटेस्ट सर्व्हे जो मी बघितलेला होता तो फेवरेबल आणि नॉन फेवरेबल असे जे प्रकार अमेरिकेतल्या सगळ्या सर्व्हेज मध्ये केले जातात, तर मला असं वाटतं की रिसेट झालेली रेस जी आहे त्याच्यामध्ये 40 पॉईंट्स वरनं डोनाल्ड ट्रम्प हे 36 पॉईंट्सवर गेलेले आहेत फेवरेबल वोट्समध्ये, आणि अनफेवरेबल वेट्समध्ये 51 वरनं 52 वोट्सवर गेलेले आहेत. आणि तेच जर आपण कमला हॅरिस यांच्याबद्दल बघितलं तर फेवरेबल वोट्स ही 35 वरनं 43 वर गेलेली आहेत, आणि अनफेवरेबल वोट्स ही 46 वरनं 42 वर आली आहे. तर असं पिक्चर आता खरोखर तिथे आहे का की कमला हॅरिस या लोकप्रियतेचे सगळे मानदंड एक एक मिळवत चाललेले आहेत, त्यांची लोकप्रियता वाढतीये? व्हॉट इज युअर टेक, युअर ऑब्झर्वेशन अँड युअर एक्सपिरियन्स अबाउट दिस? ओव्हरऑल तुम्ही जे म्हणताय ते बरोबर चित्र आहे. कारण बायडन आणि ट्रम्प ह्यांच्या लोकप्रियतेच्या आकड्यांची तुलना केली तर गेल्या काही काळामध्ये बायडन मागे पडू लागले होते, हे जगजाहीर आहे. मुळात जून 27ला जेव्हा त्या दोघांमध्ये डिबेट झाला त्याच्यानंतर बायडन यांची लोकप्रियता घसरणीला लागली आहे हे जेव्हा लक्षात आलं डेमोक्रॅट पार्टीच्या, आणि त्याच्यानंतर ज्या पुढच्या घटना होत गेल्या, कमला हॅरिस यांचं नाव पुढे केलं स्वतः बायडन यांनीच. हा सगळ्या लोकांना माहित असलेला आतापर्यंतचा इतिहास आहे. कुठला पोल आपण बघतो ह्याच्यावरती सुद्धा मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये आकडे बदलतात. एक सर्वसाधारण गोळाबेरीज तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे जरी असली की कमला हॅरिस यांची लोकप्रियता वाढायला लागली आहे, तरी सुद्धा अजून बरेच बाकीचेही पोल्स आहेत की ज्याच्यामध्ये हे मार्जिन जे आहे ते मार्जिन ऑफ एरर म्हणजे ±3% याच्यामध्ये दिसून येतं. याचा अर्थ असा की ही गोष्ट अजून पक्की नाहीये की कमला हॅरिस पोल्समध्ये पुढे गेल्या, आणि पोल्समध्ये पुढे असून सुद्धा ती लोकप्रियता ट्रान्सलेट होते विजयामध्ये, प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये, असंही नाही. हिलरी क्लिंटन 2016 सालच्या आपण जर बघितलं तर त्यांच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत त्या लोकप्रियतेच्या आकड्यांमध्ये पुढे होत्या, पण अर्थातच पुढे त्यांना पराभव पत्करावा लागला, बऱ्यापैकी पराभव पत्करावा लागला. आणि याचं कारण होतं इलेक्टरल कॉलेज मॅपमध्ये. लोकप्रियतेचा आकडा तुम्हाला सांगेल की देशभरात साधारणपणे जो सॅम्पल सर्व्हे केला असेल त्याच्यामध्ये लोकांना काय आवडते, कोण फारसं आवडतं नाही, वगैरे वगैरे. पण इलेक्शनचा रिझल्ट हा लोकप्रियतेवरती नुसता नाहीये. पॉप्युलर व्होट असं म्हणून जे म्हटलं जातं, म्हणजे आपल्याला सर्वसाधारण जे माहितीये की सगळी माणसं मतदान करतात, त्यातलं सर्वाधिक वोट कुणाला झालं आणि कमी वोट मतदान कुणाला मिळालं, दॅट इज पॉप्युलर व्होट. बट व्हेन इट ट्रान्सलेट्स टू इलेक्टरल कॉलेज व्होट, तो विजय कुणाचा होतो ते जास्त महत्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कुणाकुणाची लोकप्रियता कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे बघायला. अमेरिकेत राज्य आहेत 50, सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे त्या 50 राज्यांमध्ये कोण मनुष्य कुठल्या क्षणाला कुठल्या टप्प्यावर किती आघाडी घेतो आहे हे फार बारकाईने लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे. ते कॅम्पेन त्याच्यावरती नजर ठेवून असतं. एवढंच फक्त म्हणलं पाहिजे की बायडन आणि ट्रम्प ह्या दोघांमध्ये जोपर्यंत ही चुरस होती, जूनच्या 27 तारखेला त्याच्यामध्ये मोठा फरक व्हायला लागला
आणि जुलै 13ला शूटिंग झालं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आणि जुलै 17ला जुलै 21ला बायडन यांनी स्वतःचं नाव स्पर्धेतनं काढून घेतलं. त्यावेळेला काय बघण्यात आलं होतं की जी स्विंग स्टेट्स म्हटली जातात किंवा बॅटल ग्राउंड स्टेट्स जी म्हटली जातात त्याच्यामध्ये बायडन आता पिछाडीवर पडायला लागले होते. आणि ह्याचं कारण मुख्यतः असं मानलं जातं की त्या पक्षाचे जे घट्ट मतदार असतात त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे, त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे आपल्या स्वतःच्या कॅन्डिडेट बद्दल. याला एक एन्थुझियाझम गॅप असं सुद्धा सगळ्यांना नाव माहिती असेल. तर एन्थुझियाझम गॅप ही बायडन आणि ट्रम्प यांच्या मतदारांमधली वाढायला लागली होती आणि त्यामुळे बायडन यांचा आकडेवारी जी आहे लोकप्रियतेमधली ती खाली यायला लागली होती. कमला हॅरिस यांनी पुन्हा आता ह्या स्पर्धेमध्ये प्रवेश केल्यानंतर ती एन्थुझियाझम गॅप फार झटकन भरून निघाली आणि अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या पार्टीच्या लोकांमध्ये जोश आल्यामुळे आपल्याला असं बघता येईल की ह्या वेगवेगळ्या पोल्समध्ये साधारणपणे आता कमला हॅरिस आणि ट्रम्प हे एकमेकांना टक्कर द्यायला लागलेले आहेत. या पुढच्या काळामध्ये तो जोश राहील का? आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षांचे आपापले मतदार घट्ट आहेत, त्यांच्या मतांवरती काही परिणाम होणार नाही. म्हणजे कमला हॅरिस स्पर्धेत आल्या म्हणून ट्रम्प यांचे जे रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहेत ते अचानक त्यांच्याकडे वळतील ही शक्यता नाही. किंवा आता कमला हॅरिस आल्यात बायडन नाहीत म्हणून त्यांचे काही वोटर्स ट्रम्प यांच्याकडे जातील ह्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे मुख्यतः खेळ काय आहे तर ज्या त्या बॅटल ग्राउंड स्टेट्स मधल्या इंडिपेंडेंट वोटर्स काय विचार करतात, जे आतापर्यंत अनडिसाइडेड वोटर्स आहेत ते काय विचार करतात यावर सगळा खेळ अवलंबून आहे. आणि त्यात मग महत्वाचा आकडा कुठला येतो की आतापर्यंत म्हणजे ह्या दोघांमधला डिबेट झाल्यानंतर सुद्धा आणि बायडन यांनी माघार घेण्यापर्यंत जे अनडिसाइडेड वोटर मध्ये डबल हेटर्स असं ज्यांना म्हटलं जातं की त्यांना दोन्ही पक्षाचे कॅन्डिडेट्स नकोय ते प्रमाण फार झरकन खाली आलंय. म्हणजे 20% वर असलेलं ते प्रमाण आता केवळ 7-8% मध्ये दिसतं. म्हणजे असे मतदार की ज्यांना दोन्ही उमेदवार आवडत नाहीत त्यांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आलंय इतक्या काही 10 दिवसात. हा लक्षणीय फरक मानला पाहिजे. मी थोडेसे अपडेट्स बघतो नेहमी याचे. अर्थातच आपण मीडियामधली माणसं जी असतात त्यांचं लक्ष सगळीकडे आपल्याला ठेवायला लागतं. तर आता ज्या आक्रमकतेमध्ये जास्ती ड्रॅस्टिक फरक पडलाय ट्रम्प यांच्या आक्रमकतेमध्ये हॅरिस यांची उमेदवारी जाहीर होती असं दिसल्यानंतर ते बारीक बारीक मुद्दे काढून आपल्या नेहमीच्या अतिशय अग्रेसिव्ह भाषेमध्ये थोडंसं उद्धटपणाने टीका करत असतात. आता लेटेस्ट मला वाटतं ब्लॅक जर्नलिस्ट असोसिएशन मध्ये बोलताना, कन्व्हेन्शन मध्ये बोलताना त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की ही डिडंट नो दॅट कमला हॅरिस इज ब्लॅक, इज शी अ ब्लॅक ऑर इज शी इंडियन, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता की कमला हॅरिस यांच्या आई ज्या आहेत त्या इंडियन बॉर्न आहेत, वडील आहेत ते जमैका बॉर्न आहेत आणि हे त्यांनी काही लपून ठेवलेलं नाहीये. पण त्याचा त्यांनी आता या वेळेला त्यांच्या वर्णाचा, त्यांच्या ओरिजिनचा उल्लेख करणं याच्याकडे अमेरिकन जनता कशी बघते? काही लोक हे फेस व्हॅल्यूवरती घेतील, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे ट्रम्प ज्यांचे पाठीराखे असतील त्यांना हा मुद्दा आवडेल. डेमोक्रॅट पक्षामधले जे काही मतदार असतील ते ह्याच्याकडे असं बघतील की हा माणूस नेहमीसारखा बोलतोय. यांनी बराक ओबामांबद्दल सुद्धा एक बर्थर मुवमेंट बराच काळ चालवली होती. म्हणजे बराक ओबामांचा जन्मच अमेरिकेतला आहे की नाही ह्याच्याविषयीची शंका त्यांनी बरीच वर्ष लोकांच्या मनामध्ये सारखं त्याचा उल्लेख केलेला होता. आणि शेवटी त्यांनी त्याच्यावरती एकदम सोयीस्कर माघार घेतली होती आणि निवडणुकीत ते उतरले होते. ह्याचा अन्वयार्थ बघितला पाहिजे. त्यांची कुठलीही कॉमेंट फेस व्हॅल्यूवरती न बघता हे कशाकडे कुठला रोख आहे ह्या कॉमेंटचा याचा प्रत्येक माणसाने थोडा विचार केला पाहिजे. आणि लोक ते करतात. सर्वसाधारणपणे त्या क्षणाला काहीतरी राग येतो किंवा आवडतं ती कॉमेंट ह्या तऱ्हेचं जरी झालं तरी स्टेपिंग बॅक ह्याच्याकडे बघितलं तर ते का ही अशी तऱ्हेची कॉमेंट का केली त्यांनी. तर गेल्या काही काळामध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये इव्हन ब्लॅक वोटर्स हे रिपब्लिकन पक्षाकडे आकर्षित होण्याचं प्रमाण हळूहळू वाढलेलं आहे. जो पूर्वीपासून डेमोक्रॅट पक्षाचा एक अत्यंत घट्ट मतदार समजला गेला. जो बायडन यांनी आपल्या निवडणुकीमध्ये 2020 सालच्या एकदम बाजी मारली होती. लोकांना आठवत असेल जे पॉलिटिकल कॉनोशियर्स आहेत त्यांच्या, की साऊथ कॅरोलायना ही डेमोक्रॅट पक्षामधली तिसरी प्रायमरी, त्या प्रायमरी इलेक्शनमध्ये जो बायडन जिंकले आणि तिथून पुढे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारीचा रस्ता सुद्धा खुला झाला. ते मुख्यतः साऊथ कॅरोलायना मधला ब्लॅक अमेरिकनचा मतदार गट जो आहे तो घट्टपणे त्यांच्या बाजूने उभा राहिला. भरभरून पारड्यात त्यांच्या मतं टाकली आणि बराक ओबामांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ब्लॅक वोटर्सची मतं मिळाली होती. पण तरी सुद्धा गेल्या काही काळामध्ये ब्लॅक मतदार हळूहळू ट्रम्प यांच्याकडे आकर्षित होत आहेत आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मतं देऊ लागलेले आहेत. हे प्रमाण बारीक जरी असलं तरी ते लक्षणीय आहे.
आता पुन्हा एकदा कमला हॅरिस स्वतः कृष्णवर्णीय म्हणून ह्या उमेदवारीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये जेव्हा उतरतायत तेव्हा त्यांच्या मागे हा सगळा मतदार वर्ग ओघाने जाईल का त्याच्यामध्ये लोकांना पुन्हा फूट पाडता येईल, त्याच्यासाठीचा प्रयत्न म्हणून कदाचित ट्रम्प यांनी असं विधान केलं. असंच आज घडीला इकडची जनता बघतीये, इकडच्या न्यूजपेपर्समध्ये किंवा इकडच्या न्यूज चॅनल्समध्ये सुद्धा तातडीने लोकांनी अशा तऱ्हेची मतं सुद्धा व्यक्त केली की कृष्णवर्णीय मतदार संघामध्ये किंवा म्हणजे मतदार वर्गामध्ये फूट पाडण्यासाठी किंवा आपल्याला त्यांचा मिळणारा पाठिंबा जो हळूहळू वाढायला लागलाय तो राखून ठेवण्यासाठी अशा तऱ्हेचा संशय निर्माण करणारी वक्तव्य करत जायचं, हे तुम्ही म्हणलात तसं. आणि त्यांचं नेहमीच एक धोरण आहे की अमेरिकेत एक जे म्हटलं जातं, एस्पेशली छोट्या लेवलच्या सेल्समन बद्दल अनेक वेळेला असं म्हटलं जातं की थ्रो एव्हरीथिंग दॅट यू हॅव ऑन द वॉल, व्हॉट एव्हर स्टिक्स स्टिक्स. म्हणजे जे आहे ते बोलून टाका, काहीतरी कुठला तरी मुद्दा कुणाचा तरी मनात राहील, नाही राहिला तर पुढचा मुद्दा पुढच्या वेळेला काढू. मला आणखीन एक तुला विचारायचं आहे की कमला हॅरिस यांचं महिला असणं आणि कमला हॅरिस यांनी आतापर्यंत महिलांच्या प्रश्नाकरता केलेलं काम, त्यांचा 25 ते 28 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये त्यांनी महिलांविषयीचे कायदे ड्राफ्ट करण्याच्या समित्यांवर पण काम केलेलं आहे. तर आता जो एक बर्निंग पॉइंट आहे तो आहे अबॉर्शनचा, की अबॉर्शनचा अधिकार हा महिलांना असावा का नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर आता 2 कॅन्डिडेट्स मधल्या तगड्या डेमोक्रेटिक पार्टीची कॅन्डिडेट महिला असणं, याच्याकडे तिकडच्या विशिष्ट महिला आणि पुरुष मतदार कसं बघतायत, त्याचं कारण एक अमेरिकेमध्ये नाही म्हटलं तरी पुरुष प्रधान संस्कृती ही दिसून येते. तर हाऊ डू यू लुक ॲट इट, व्हॉट इज युअर टेक ऑन दिस अँड व्हॉट इज टेक ऑफ द फिमेल वोटर्स इन अमेरिका पर्टिक्युलरली ऑन दिस पॉइंट? खरं सांगू का, एका गावात बसून देशभरातल्या फिमेल्स वोटर बद्दल मी काहीतरी सांगू शकणं, इट वुड बी अ लॉंग स्ट्रेच, बट स्टील आय विल ट्राय. ह्याचं कारण असं आहे की गेल्या काही काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधल्या बॅटल ग्राउंड राज्यांमधल्या महिलांच्या पर्यंत मीडिया जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यांचा फोकस ग्रुप सुद्धा काही लोकांनी हँडल केलेले आहेत. फोकस ग्रुप म्हणजे हे इकडे अशी एक पद्धत असते की आपल्याला जे मतदारांबद्दल शंका आहे म्हणण्यापेक्षा प्रश्न आहे त्यांना गोळा करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करायची, ओपन एंडेड क्वेश्चन्स त्यांना विचारायचे, म्हणजे कुठेही त्यांना लीड न करणारे पण त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणारे प्रश्न विचारायचे. आणि अशी सेशन्स अनेक चांगल्या वृत्तसंस्था करत असतात. तर बॅटल ग्राउंड स्टेट्स मधल्या महिलांना ह्याच्याबद्दल काय वाटतं, तर त्याच्यामध्ये एक सूर असाही निघाला, आश्चर्य वाटेल पण एक सूर असाही निघाला होता काही इंडिपेंडेंट माइंडेड पण रिपब्लिकन लिनिंग महिलांकडून, की देशासमोर एवढे मोठे प्रश्न असताना आणि आपल्याला जगामध्ये कदाचित एवढी मोठी आव्हानं पेलायची असताना अमेरिका नेतृत्व जगाचं करते असा मनात भाव असल्यामुळे त्याच्यामध्ये ही सगळी जबाबदारी पार पाडायला एक महिला कशी काय म्हणतात त्याला समर्थ असेल. त्याला म्हणजे सर्वसाधारण तुम्ही जे म्हणलात की पुरुष प्रधान संस्कृती, की एक खणखणीत पुरुषच पाहिजे तिथे हे सगळे प्रश्न हँडल करायला, असा अगदी ह्या थेट शब्दामध्ये जरी उल्लेख झाला नसला तरी तसाही मतप्रवाह आहे. ह्या राज्यांमध्ये बॅटल ग्राउंड्समध्ये अबॉर्शनचा मुद्दा मतदारांना किती महत्वाचा वाटतो, एस्पेशली सेमी रुरल किंवा रुरल भागामध्ये, आणि हाऊ डज दॅट ट्रान्सलेट इन टू वोटिंग, त्याच्यावरती परिणाम घडवणारं ह्या प्रकारचं मत असू शकतं. मात्र अबॉर्शनचा मुद्दा हा शहरी भागांमध्ये आणि इव्हन बॅटल ग्राउंड स्टेट्स मधल्या मोठ्या शहरांमधल्या शहरी भाग किंवा शहराला जोडून असणारा जो सबर्बन भाग आहे त्यातल्या महिलांसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला अनेक वेळेला असं भारतात बसून अशी हे वाटू शकते की साधा अबॉर्शन सारखा मुद्दा आहे तो एवढा नॅशनल इम्पॉर्टन्सचा मुद्दा होतोच का. तर ह्याचा आपण थोडंसं स्टेप बॅक करून जर थोडा विचार केला की हे काय प्रकरण आहे, हे अबॉर्शन गंमत काय आहे, भारतातल्या अनेक लोकांशी बोलताना सुद्धा मला हे जाणवतं की हे कुतूहल त्यांच्या मनामध्ये आहे. तर मुळामध्ये बघितलं पाहिजे की गेल्या 100-150 वर्षामध्ये ही अबॉर्शनच्या विरोधी मुवमेंट या देशामध्ये वाढत गेली आणि त्याच्यामध्ये अनेक वेळेला सरळ सरळ ज्या रेसिस्ट बिहेवियर म्हणावं किंवा वांशिक वर्णभेदाचं जे काही मनामध्ये सुप्त भावना असते तशी सुप्त भावना ह्या तऱ्हेने प्रकट होताना आपल्याला दिसते. याचे स्टडीज सुद्धा वेळोवेळी लोकांनी केलेले आहेत आणि ते पब्लिशही केलेले आहेत. म्हणजे असं की अमेरिकेमध्ये स्थलांतरित येण्याचं प्रमाण हे गेल्या काही शेकडो वर्षांमध्ये ती प्रोसेस होत आलेली आहे. आज इमिग्रेशनचा प्रश्न जेव्हा लोकांसमोर प्रामुख्याने येतो तो मुख्यतः इलिगल इमिग्रेशन बद्दलचा आहे, म्हणजे देशामध्ये बेकायदेशीरपणे येऊन वास्तव्याला असणारी माणसं त्यांना येऊ दिलं जाणं ह्याच्याबद्दलचं आहे. पण इमिग्रेशन बद्दल तर ह्या देशामध्ये कुठल्याही माणसाच्या मनामध्ये दुमत नाही. एक आता सुद्धा अनेक माणसं आजूबाजूला सुद्धा इथे दिसतात की ज्यांच्या 3-4 पिढ्यापूर्वी माणसं इथे स्थलांतरित झाली.
भारतीयांचं इथे स्थलांतरित होण्याचं प्रमाण 1960 नंतर वाढलेलं आहे. पण त्याच्या आधी इथे आलेले लोक सुद्धा आपापली त्याच्या तऱ्हेची एक वांशिक ओळख सुद्धा जपून असतात. रशियन अमेरिकन, पोलिश अमेरिकन, आयरिश अमेरिकन हे अगदी आपल्याला वरवर न कळणारी पण अशा आयडेंटिटी सुद्धा लोक सांभाळून आहेत. यामध्ये मात्र आशियाई वंशाचे लोक किंवा आफ्रिकन वंशाचे लोक वाढल्यानंतर आज घडीला अमेरिकेतला जो गौरवर्णीय समाज आहे तो ज्या प्रमाणामध्ये आहे तो बहुसंख्य आहे. पण जे लोकसंख्येची आकडेवारी ज्या तऱ्हेनं बदलत जाते आणि ज्या तऱ्हेनं पिढी बदल होत जातोय तसा एक अंदाज असाही मानला जातो की 2044-45 सालापर्यंत म्हणजे अजून एक 20-21 वर्षामध्ये अमेरिका विल बी अ मेजॉरिटी मायनॉरिटी नेशन. याचा अर्थ असा की आज जो मेजॉरिटी मतदार वर्ग आहे गौरवर्णीय अमेरिकनांचा ते लोकसंख्येच्या एकूण प्रमाणामध्ये कमी काय म्हणायचं अल्पसंख्य होतील. आणि आजपर्यंत जे अल्पसंख्य आहेत नाव अल्पसंख्य हा कुठला एकच नाहीये ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भारतीय आले, चायनीज आले, त्याच्यामध्ये कोरियन आले, जॅपनीज आले, जगभरातल्या इतर सगळ्या वेगवेगळ्या देशांमधून आलेले जे गौरवर्णीय नाहीत आणि जे हिस्पॅनिक म्हणजे स्पॅनिश मेक्सिकोतून आलेले पण नाहीत. अशा लोकांचा जो काही एकत्र गट आहे तो गेल्या येत्या 20-21 वर्षांमध्ये ह्या देशामध्ये 50% जास्त लोकसंख्येचा असेल. आणि ह्याची एक सुप्त भीती किंवा हे नकोसं वाटणं हे गौरवर्णीय अमेरिकन अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. त्या भावनेचा उद्गार अशा तऱ्हेने होतो की मग आपण जर आज अबॉर्शनला परवानगी दिली आणि म्हणजे स्त्रियांना मुलं कमी झाली तर ते आपली जे आज बहुसंख्य आहोत ते झपाट्याने आपण अल्पसंख्य होऊ, मग ह्या देशावरती नियंत्रण आपलं राहणार नाही. तर हे सर्व जे अमेरिकनच आहेत पण ते गौरवर्णीय नव्हेत त्यांचं नियंत्रण निर्माण होईल का काय आणि मग तो समाज कसा असेल त्याच्याशी जुळवून घेण्याची ज्यांची मानसिकता आज तयार नाही त्या लोकांना असं वाटतं. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी ही गोष्ट आपण बघितली पाहिजे की अमेरिकेतला जन्मदर हा गेल्या 100 वर्षांमध्ये गेल्या कित्येक दशकांमध्ये घसरत आलेला आहे आणि गेल्या 100 वर्षातला सर्वात नीचांकी जन्मदर आज अमेरिका नोंदवतीये. निव्वळ अबॉर्शनची आकडेवारी बघितली तर खरं म्हणजे गौरवर्णीय महिलांपेक्षा अबॉर्शन करून घेण्याची जी गरज आहे ती कृष्णवर्णीय महिलांमध्ये जास्त आहे. पण तरी सुद्धा आकडेवारीनी माणूस आपल्याला काय वाटतंय हे ठरवत नाही. जे वाटत असतं ते वाटत असतं. त्यामुळे आजूबाजूला परिस्थिती कशी बदलती आहे, जी काही अस्वस्थता आहे, जन्मदर कमी होतोय हे काही आकडेवारी घेऊन बसत नाही माणूस की माझा देशातला जन्मदर 1.7% आहे का 2.5% आहे. कमी आहे एवढं जाणवतं कारण मागच्या पिढीत मला काय 7-8 भावंड होती, मग नंतर 4-5 राहिली, आता 1-2 मुलंच लोकांना असतायत हे जाणवत राहतं. त्या सगळ्या अशा अस्वस्थ भावनेचा उद्गार डायरेक्टली अबॉर्शन कंट्रोल इथपर्यंत येऊन राहतो. त्यात सुद्धा 1970च्या दशकामध्ये रो वर्सेस वेड, भारतात सगळ्यांनी हे नाव गेल्या 2 वर्षामध्ये ऐकलं असेल कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. त्यांनी तेव्हाचा जो एक निकाल होता तो परत फिरवला आणि त्यानंतर एक मोठी मागणी निर्माण झाली की ही काय महिलांच्या शरीराचा किंवा एक जो हेल्थचा जो भाग आहे तो कंट्रोल कायद्याने केला जाऊ नये, तो प्रत्येक माणसाला हक्क पाहिजे. इतर कुठल्याही शारीरिक व्याधीबद्दल किंवा शारीरिक स्वास्थ्याबद्दल, मानसिक स्वास्थ्याबद्दल जेव्हा उपचार करून घ्यायची वेळ असते तेव्हा काही सरकारी परवानगीची गोष्ट लागत नाही. मग ह्या बाबतीत सरकारी परवानगी कशाला पाहिजे, ह्या बाबतीत सरकारने दखल का द्यावी, अबॉर्शन वरती बंदी आणावी हे म्हणणाऱ्या हा म्हणणारा जो एक मोठा असं वाटणारा जो एक मोठा वर्ग आहे त्याच्यामध्ये सरप्राइझिंग वाटेल पण अँटी कॉन्ट्रासेप्शन ह्याच्यामध्ये सुद्धा एक असा त्यातला एक उपगट असा मोठा आहे. मग लोकांना वाटतं की हे तर थेट आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती तुम्ही नियंत्रण आणण्याची गोष्ट करताय. आणि मग जो मानसिकता थोडीशी आज घडीला आता पुढारलेला मागासलेला हे शब्द काही लोकांना आवडणार नाहीत पण आपण म्हणूया की पूर्वीच्या शतकांपेक्षा पुढच्या आजच्या आधुनिक काळामधला जो विचार आहे की व्यक्तिगत आयुष्यामध्ये सरकारने कितपत दखल द्यावी न द्यावी असं जो न द्यावी असं मानणारा जो वर्ग आहे तो ह्या धोरणांविरोधात फार बोलतो, तो ह्या धोरणांविरोधात वोटिंग करतो. आणि तुमचा प्रश्न टाइंग इट बॅक टू हाऊ डज इट रिलेट टू हॅरिस कॅन्डिडसी, तर हे ऑब्व्हियस आहे आतापर्यंत तरी की शहरी जो किंवा उपनगरांमध्ये वसणारा जो मोठ्या प्रमाणामधला समाज आहे त्यातल्या ज्या महिला आहेत कृष्णवर्णीय असोत गौरवर्णीय असोत त्या हॅरिस यांच्या बाजूने ह्या बाबतीत उभी राहतील.
बर, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तू 2016चं इलेक्शनही कव्हर केलं होतंस आणि भारतीय माध्यमांकरताही कव्हर केलं होतंस, हे मला चांगलं आठवतंय. त्यावेळेला असा एक आरोप केला गेला होता सोशल मीडिया आणि पर्टिक्युलरली रशियन इन्व्हेन्शन थ्रू फेसबुक, झुकेरबर्ग यांच्यावर तो आरोप झालेला होता. आता असं दिसतंय की एलॉन मस्क यांनी ट्विटर टेक ओव्हर केल्यानंतर त्यांनी सरप्राइझिंगली ओपनली ट्रम्प यांची बाजू घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर तुला असं वाटतं की सोशल मीडिया म्हणजे 3-4 फॅक्टर्स जे आपण म्हणतो की कुठले फॅक्टर्स आता याच्यामध्ये जास्त महत्वाचे आहेत इम्पॅक्ट करणारे या इलेक्शनच्या कॅन्डिडेटवर, त्यातला ऑफकोर्स एक फंडिंग म्हणजे मनी हा एक आहेच प्रकार. त्याच्यानंतर महिलेचा मुद्दा आपण काढला, कॅन्डिडेट महिला असणं. त्याच्यानंतर वर्णाचा मुद्दा तिच्या, आणि चौथा मुद्दा येतो तो सोशल मीडियाचा मुद्दा. सो डू यू थिंक दॅट रिअली सोशल मीडिया लाईक ट्विटर कॅन मेक सी डिफरन्स? त्याचं कारण मला तिथलं सोशल मीडिया बघणाऱ्यांचं किंवा यंगस्टर्स मध्ये सोशल मीडियाचा काय इम्पॅक्ट आहे याचं प्रमाण मला माहित नाही. व्हॉट्स युअर टेक ऑन दिस? हाऊ मच इम्पॅक्ट इट कुड क्रिएट ऑन दिस फेवरेबल वोट्स अँड नॉन फेवरेबल वोट्स ऑन बोथ द कॅन्डिडेट्स, पर्टिक्युलरली ऑन ट्रम्प? सर्टनली इट विल क्रिएट अन इम्पॅक्ट. पण फक्त असंच आहे की ह्याला हा जो नेटवर्क इफेक्ट आहे, म्हणजे सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे त्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही काळामध्ये नेटवर्क इफेक्ट हा शब्द आहे, तो कितपत मेजरेबल आहे हे मात्र मला स्वतःला आतापर्यंत अजून माहिती नाही. पण अर्थातच ते युद्ध जिंकावं लागतं किंवा त्याच्यामध्ये आपण किमान त्याच्याबरोबर तुल्यबळ असावं लागतं. जे हिलरी क्लिंटन मागे पडल्या होत्या त्या काळामध्ये, त्याची सूत्रबद्ध रचना तेव्हा बघितली तर असं होतं की फेसबुकनी व्यवसाय म्हणून, तुम्ही 2016च्या इलेक्शनचा उल्लेख केलात म्हणून एक चटकन सांगून टाकते की फेसबुकनी दोन्ही कॅम्पेन्सना अपॅरेंटली प्रस्ताव दिलेला होता की आमची माणसं तुमच्या कॅम्पेनमध्ये एम्बेड करा. म्हणजे काय की तुमच्या कॅम्पेनमध्ये सामावून घ्या. तुम्हाला दोघांनाही, दोन्ही कॅम्पेन्सना आम्ही सल्ला द्यायला तयार आहोत की लोकांपर्यंत कसं पोहोचायचं. ट्रम्प कॅम्पेननी ती माणसं सामावून घेतली होती आणि हिलरी क्लिंटन कॅम्पेननी मात्र ती माणसं सामावून घेतली नव्हती. मग फेसबुकचा प्रभावी वापर करून अगदी पर्सनलाइज वाटतील अशा ऍड्स लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे ट्रम्प कॅम्पेन मधनं झालं. हिलरी क्लिंटन कॅम्पेन मधनं तेवढा प्रयत्न झाला नाही. त्यांच्या कॅम्पेनमध्ये लोकांनी सोशल मीडियाबद्दल हँडल केलं असेल की नाही, नक्की केलं. पण ते जे एक एक्स्ट्रा नॉलेज विच फेसबुक पीपल ब्रॉट इन टू ट्रम्प कॅम्पेन, हिलरी क्लिंटन लोकांना ते कॅम्पेनला मिळू शकलं नव्हतं. रिपल इफेक्ट्स असतात आणि सोशल मीडिया म्हणजे एस्पेशली ही 24/7 न्यूज सायकल जी म्हटली जाते की सतत काहीतरी घडत असणं. स्वतः ट्रम्प यांना ती एक नॅक सापडली आहे किंवा ते एक टेलिव्हिजनच्या पार्श्वभूमीतनं आलेत आणि त्यामुळे त्यांना ते टू राईड एव्हरी न्यूज सायकल हे एक तंत्र त्यांनी अवगत केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे सोशल मीडिया मीम्सचा. आणि हे नुसतंच फेसबुक मधनं पोचणं वगैरे असं नाही, तर मीम्स हे तर तुम्हाला माहितीये की गेल्या काही वर्षांमध्ये कशी निर्माण होतात, कशा तऱ्हेने पसरतात किंवा कशी अंगीकारली जातात याचा पटकन कुणालाही काही थांग लागू शकत नाही. 2 वर्षापूर्वी आणि अजूनही ते चालतं हे तुम्हाला कदाचित भारतात माहितीये की नाही, पण गो फॉर ब्रँडन, नो लेट्स गो ब्रँडन, लेट्स गो ब्रँडन हे फार फार कदाचित भारतामध्ये माहित नसेल. ही एक जो घोषणा आहे ती, ह्याचा राजकीय वापर करण्यात आला. पण लेट्स गो ब्रँडन म्हणजे काय हे फार चटकन आधी कोणाला उमगलंच नाही. साधं गंमत होती की एक नॅस्कारची रेस होती, त्याच्यामध्ये एक ब्रँडन नावाचा मुलगा त्यांनी रेस जिंकली आणि तो एक साधारण 20शीतला मुलगा, तो खुश होऊन तिथं उड्या मारत होता आणि त्याला ज्या रिपोर्टरनी तिथे इंटरव्ह्यू केलं की बाबा ब्रँडन तुझा आता विजय झाला, फार चांगलं महत्वाची रेस तू जिंकलीस. आणि मागे स्टँड्स मध्ये बसलेले जे लोक होते, अलाबामा राज्यामध्ये ही रेस झाली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे घट्ट रेड स्टेट आहे. आणि ती माणसं बायडन यांच्याबद्दल भारतीय संदर्भात तर म्हणायला गेलं तर शिवीगाळ करत होती, मोठ्या मोठ्यानं घोषणा देत होती. अमेरिकन लोकशाही किंवा खुल्या वातावरणाचं ही एक गंमत म्हणून लक्षात घ्या की तुम्ही डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला हवे तसे शब्द वापरू शकत असता. आणि ते शब्द जे होते ते ऍक्च्युअली एफ, आता आय डोंट नीड टू क्लॅरिफाय, एफ जो बायडन ह्या तऱ्हेची घोषणा लोक देत होते. रिपोर्टरला हे काही फारसं ऐकू आलेलं नव्हतं आणि तिला वाटलं की हे ब्रँडनच्या नावाने बहुतेक हे लेट्स गो ब्रँडन म्हणतात. आणि त्यामुळे ती त्या मुलाला म्हणते की लोक सुद्धा तुझ्या पाठिंब्याचे दिसतायत, पाठिंबा देतात आणि ते लेट्स गो ब्रँडन म्हणतायत. लोक लेट्स गो ब्रँडन म्हणत नव्हते, पण लेट्स गो ब्रँडन हे त्या एका इंटरव्ह्यूनी की जे रेसचे फॉलोअर्स आहेत त्यांनी ती घोषणा टिपली. लोक काय देत होते हेही टिपलं आणि पुढच्या काही काळामध्ये, कित्येक महिन्यांमध्ये लेट्स गो ब्रँडन हे चक्क रिपब्लिकन सेनेटर्स असतील, काँग्रेसमन असतील, ठिकठिकाणचे नेते मंडळी असतील, ते लोक आपल्या टी शर्टावर किंवा आपल्या कॅपवरती सुद्धा ही घोषणा लावून हिंडत होते.
हे प्रमाण आजही कमी झालेलं नाहीये. आजही ट्रम्प काउंटीज अशा ज्या मानल्या जातात तिथे लोक घराच्या बाहेर चक्क असा एक ध्वज लावलेला असतो, लेट्स गो ब्रँडन. आता आपल्याला जर तो सोशल मीडियाचा मूळचा झालेला प्रकार युट्यूबवरती काय झालं होतं हेच माहित नसेल तर रस्त्याने जाताना लेट्स गो ब्रँडन ह्या पार्टीचा आपल्याला काहीही अर्थ कळणार नाही. पण ज्यांनी लेट्स गो ब्रँडन लिहिलंय तो ऍक्च्युअली कुणाला शिवीगाळ करतोय हे ते पाठीराख्यांना मात्र बरोबर कळतं. कमला हॅरिस यांच्या बाजूने एक नवीन पाऊल मात्र आता यावेळेला असं दिसतंय की त्यांनी चटकन जी आपल्यावरती टीका होती ती त्यांच्या सपोर्टर्सनी स्वीकारली आणि त्याचं रूपांतर जणू काही आपल्या सामर्थ्यामध्येच करून टाकायला सुरुवात केली. आता सुरुवातीचा कोकोनट ट्री हा इफेक्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल की आता त्यांनी कॅन्डिडेसी त्यांची बायडन यांनी पाठिंबा दिला की कॅन्डिडेसी अजून डिक्लेअर झालेली नाहीये ऑफिशियली ऍज यू मेन्शन. पण 2023 साली हिस्पॅनिक लोकांसाठीच्या एका कार्यक्रमाचं आयोजन व्हाईट हाऊसमध्ये झालं होतं आणि तिथे बोलत असताना कमला हॅरिस यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असा एक उल्लेख केला होता की आमची आई आम्हाला लहानपणी म्हणायची यू हॅवंट फॉलन फ्रॉम अ कोकोनट ट्री, व्हॉट डू यू थिंक, यू लिव्ह इन द कॉन्टेक्स्ट ऑफ व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड बिफोर यू अँड इन युअर फ्युचर. साध्या आपल्या मराठीत बोलायचं झालं तर याचा अर्थ असा की आभाळातनं पडलेले नाही आहात, काय आहे, काय झालंय पूर्वी, काय होणार आहे याचं भान ठेवून वागा. आणि हे असा सल्ला त्या लोकांना देत असताना त्यांच्या विशेष ठेवणीतलं त्यांचं जे काही हसू आहे त्यांच्या प्रकारचं त्या तसं हसल्या. तर आता रिपब्लिकन पार्टीने ट्रम्प यांच्या बाजूने सुरुवातीला त्यांच्या सपोर्टर्सनी स्वतःच्या मर्जीनीच त्यांचं हसणं हे किती विचित्र आहे, वियर्ड आहे, ह्या बाई क्रेझी आहेत, ह्या क्रेझी सारख्या असतात ह्याचा दाखला म्हणून तो तेव्हाचा व्हिडिओ एक छोटासा सोशल मीडियावरती आणला. मात्र त्या प्रसंगाचा आता म्हणजे हसणं आपल्याला अडचणीत आणू शकेल म्हणजे त्यांचं हसणं असं त्यांच्या विरोधकांना वाटलं होतं. झालं असं की त्यांचे जे पाठीराखे अचानक सगळे उभे राहिले सोशल मीडियावरती, ह्याचा कॅम्पेनचा त्याचा काही संबंध नाही. त्यांनी अचानकच कोकोनट ट्री आणि ते एक जे काही सिम्बॉल होतं म्हणजे लोकांनी जे निषेधाचं सिम्बॉल म्हणून वापरलं ते सिम्बॉल त्यांनी अचानकच स्वतःचं बिरुद म्हणून वापरायला सुरुवात केली की तुम्ही आम्हाला क्रेझी म्हणताय, आहोतच आम्ही क्रेझी आणि आमचं हास्य जे आहे ते आमचं जणू काही आता मुख्य हत्यार ठरणार आहे. आणि लाफ अमेरिका अशा तऱ्हेच्या ऍड सुद्धा फटाफट सोशल मीडियावरती फिरायला लागल्या. म्हणण्याचा उद्देश असा आहे की सोशल मीडियाचा वापर, प्रभावी वापर, त्यातलं सिम्बॉलिझम हे तरुण पिढीला सगळ्यात जास्त पटकन कॅच करता येते आणि नंतर ते हळूहळू पर्कोलेट होतं ओल्डर जनरेशन्स पर्यंत. तरुण पिढी आजच्या घडीला सोशल मीडियावरती सुद्धा आणि प्रत्यक्षात वेगवेगळ्या पोल्समध्ये सुद्धा असं दिसून आलंय, चटकन घेतलेल्या पोल्समध्ये, की मोठ्या प्रमाणात कमला हॅरिस यांच्या बाजूने गेली आहे. आणि याचं कारण असं की गेल्या 3-4 वर्षामध्ये ही जी रेस डेव्हलप होत आलेली आहे, कारण ट्रम्प यांनी कधी प्रचार सोडलाच नव्हता आपला, बायडन विरुद्ध ट्रम्प आणि मोठ्या प्रमाणात नाराजी मतदारांमध्ये की हेच ते दोन वृद्ध चेहरे जे देशाचं नेतृत्व करायला उतरतायत आणि तरुणांच्या किंवा मध्यम पिढीच्या माणसांच्या ज्या आकांक्षा आहेत जीवनातल्या त्या हे लोक वृद्ध नेते आपल्या त्याच जुन्या पॉलिसीजनी कसं काय पूर्ण करू शकणार आहेत त्याचं रूपांतर होत होतं. सुरुवातीला मी जो उल्लेख केला की दोन्ही पक्षाच्या कॅन्डिडेट्स बद्दल असणारी नाराजी आणि जवळपास मी तुम्हाला म्हटलं तसं की 20% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदारांना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांबद्दल नाराजी होती, पसंती नव्हती. हे मतदानाला तरी गेले असते की नाही कुणास ठाऊक. मात्र अचानक कमला हॅरिस यांच्या रेसमधल्या आगमनानंतर ते प्रमाण 8% खाली आले. म्हणजे तरुणांचा एक मोठा वर्ग जो सोशल मीडियाशी अटॅच्ड आहे, जे स्वतःहून ह्याच्यामध्ये सहभाग सुद्धा घेतील, सोशल मीडिया त्यांचा कॅम्पेनशी काही संबंध नसेल पण केवळ सपोर्टर्स असतील, ते लोक अचानक कमला हॅरिस यांच्या बाजूने उतरलेत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी डिसजॉईंट जरी वाटल्या तरी त्या सगळ्या एकमेकांशी आतून कनेक्टेड असतात आणि त्याचं फक्त आपण अनालिसिस करायला गेलो किंवा आपण बघायला गेलो तर आपण त्याला वेगळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये घालून बघायला जातो. प्रत्यक्षात समाजामध्ये होणारी जी घुसळण असते किंवा कॅन्डिडेट्समुळे निर्माण होणाऱ्या ज्या चर्चा असतात त्याचा सगळ्याची एकमेकांशी काही थेट संबंध असतो, इतर गोष्ट खरीच आहे. कौमुदी, तू माझ्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहेस, तू मला वाटतं माझे अनेक शोज सुद्धा बघितलेले आहेस. आज पहिल्यांदाच मी इतक्या गंभीरपणे शांतपणे ऐकण्याच्या काहीतरी भूमिकेमध्ये आहे आणि अगदी यू शुड अप्रिशिएट दॅट की मी अगदी कमीत कमी प्रश्न तुला विचारलेत आणि मी स्वतः कमीत कमी बोललोय या कार्यक्रमामध्ये. तुला माझं पूर्वीचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड माहिती असल्यामुळे तुला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल, पण तू खरोखर छान बोलत होतीस. आणि मुख्य म्हणजे तू गेले कित्येक वर्ष तिथे असल्यामुळे तिथल्या लोकांचं राहणीमान, तिथल्या लोकांची विचार करायची पद्धत
आत्ताची त्यांच्या पुढची आव्हानं, त्यांना कुठला माणूस आपला लीडर म्हणून निवडायचा आहे याच्याबद्दलची मानसिकता, याच्याबद्दल आम्हाला तुझ्याकडून खरंच खूप जाणून घ्यायचंय. मी तुला अशी रिक्वेस्ट करेन की मॅक्स महाराष्ट्रावर येत्या 100 दिवसामध्ये तुला जेव्हा जेव्हा वेळ होईल तेव्हा तू अवश्य ये. आमच्या डोक्यात ज्या काही शंका आहेत तिथल्या गोष्टी जाणून घ्यायच्या त्या आम्ही तुला विचारू. आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली म्हणून मी इथेच थांबतो. तुझे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद कौमुदी, सहभागी झालीस तू याबद्दल. पुढच्या वेळेला तुला वेळ असेल तेव्हा परत एकदा भेटूयात अमेरिकन इलेक्शन बद्दल जाणून घेण्याकरता. तोपर्यंत इथेच थांबूयात. नमस्कार. नमस्कार.